नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर एकता नगर येथील प्रोटेक्टो कंपनी शेजारी 6 दुकानांना आग लागल्याची घटना गुरुवारी दिनांक 14 मार्च 2024 रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली आहे. सदर दुकानामध्ये हॉटेल्स, गॅरेज आणि फॅब्रिकेशन अशी दुकाने होती. दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं येथील स्थानिक नागरिकांनी सांगितलं. या आगीत येथील तुषार लालाजी वाहिले यांच्या राणूबाई गॅरेजमधील ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या 5 दुचाक्या, कॉम्प्रेसर आदी साहित्य आगीमध्ये भस्मसात झाले. रात्री उशिरापर्यंत चाकण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी ठाण मांडून होते. येथील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यानं त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. आगीत नुकसान झालेले सर्व लहान व्यावसायिक या घटनेनं हादरवून गेले आहेत. चाकण आंबेठाण रस्त्यावर भरधाव मालवाहू वाहन रस्त्याच्या लगत असलेल्या दुकानांमध्ये शिरल्याची घटना गुरुवारी दिनांक 14 मार्च 2024 रोजी सकाळच्या वेळी घडली आहे. सकाळी या भागात वर्दळ नसल्यानं मोठा अनर्थ टळला असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मात्र येथील दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. चाकण आंबेठाण रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर या भागातून माल वाहतुकीची वाहने आणि कामगार वाहतुकीच्या बसेस यांची रहदारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाहनांचा वेग देखील प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हा रस्ता पादचाऱ्यांसाठी असुरक्षित ठरतो आहे. वाहनांची प्रचंड संख्या, वाहतूक नियमांकडे सर्रास केले जाणारे दुर्लक्ष, झेब्रा क्रॉसिंगची वाणवा, अस्तित्वात न असलेले फुटपाथ यामुळे चाकण औद्योगिक परिसरातील चाकण आंबेठाण रस्ता पादचाऱ्यांसाठी आणि रस्त्याच्या लगतच्या रहिवासी आणि दुकानदार यांच्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दारूभट्टीवर कारवाई केली. यामध्ये 40,000 रुपये किमतीचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ या ठिकाणी करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने तिच्या घराच्या आडोशाला जमिनीमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये दारूभट्टी लावली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आळंदी पोलिसांनी कारवाई करत दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये 40,000 रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक बैलगाडा शर्यतीच्या दुसऱ्या दिवशी चेअरमन पंडित लक्ष्मण मोडवे यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला. या बैलगाड्यानं 11.49 मिलीसेकंदात हा घाट पार केला. आळंदी नगर परिषद प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवासी नागरिकांच्या रहदारीसाठी सोनाई हाईस्ट लगतच्या गार्डनमधून रस्ता विकसित करून देण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी यांनी केली आहे. चाकण तालुका खेड जवळील पठारवाडीच्या शाळेत लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध कवयित्री शैला जांभळकर यांनी विद्यार्थ्यांना विविध गाणी आणि गोष्टींमधून संस्काराचे महत्त्व पटवून दिले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील महात्मा गांधी या विद्यालयानं तृतीय क्रमांक प्राप्त केला असून विद्यालयास 1 लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे अशी माहिती प्राचार्य सुनील जाधव यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाच्या शिरूर लोकसभा संयोजकपदी महाळुंगे तालुका खेड येथील दीपक दगडू वाळके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. चाकण एमआयडीसी हद्दीतील संपूर्ण औद्योगिक भागात सर्रास रस्त्याच्या लगतच्या भागात अवजड वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. अशा अवजड वाहनांना धडकून होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मात्र वाहतूक विभागाचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्यानं रस्त्यावरील वाहन पार्किंगकडे कानाडोळा केला जात असल्याची बाब वारंवार समोर येत आहे.
चाकण तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे इंगळे तालुका खेड येथील खचलेला जुना दगडी पूल अत्यंत धोकादायक बनला असून या ठिकाणी अनेकदा मोठमोठे अपघात आणि सतत वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे रस्त्याचे काम होईल तेव्हा करा, पण दगडी बांधकाम असलेला हा पूल दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासी तसेच कामगार बांधव करत आहेत। या भागात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने आणि अत्यंत वर्दळीचा असलेला हा रस्ता आणि त्यावर पूल तातडीने करण्याची गरज आहे। चाकण काळूस रस्त्याचे काम सध्या सुरू आहे। महात्मा फुले नगर भागात रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला समान अंतरावर अतिक्रमणे काढून रस्ता करण्याची मागणी होत आहे। मात्र लगतच्या 7-12 धारकांनी आमच्या हद्दीतून रस्ता नको अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। चाकण पालिकेचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी घटनास्थळी येऊन सर्वांशी चर्चा करत यातून मार्ग काढल्यानं पुन्हा रस्त्याचं काम सुरू झालंय। स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि लगतच्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्यानं या रस्त्याचे काम आता मार्गी लागणार आहे। सदर महात्मा फुले नगरमध्ये मनशक्ती केंद्र ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मनशक्ती केंद्र पर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचं काम आमच्या मातोश्री नगरसेविका भारतीय जनता पार्टी नगरसेविका सौ सुरेखाताई गालफाडे यांनी सुचवलं। यांच्या माध्यमातून यांच्या विशेष प्रयत्नातून व माननीय मुख्याधिकारी तसेच चाकण शहराचे तत्पर कार्यकर्ते तत्पर असं नेतृत्व निलेश दादा कड आणि तसेच महात्मा फुले नगरमधले सगळे नागरिक या सगळ्यांच्या विचाराने आम्ही तो रस्त्याचं काम मागणी केली होती। प्रशासनाने त्याला योग्य पाठपुरावा करून मान्य ह्या जिल्ह्यात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 2 कोटी रुपये निधी आम्हाला 2 कोटी रुपयाचा निधी आम्हाला मान्य करून या कामाला त्यांनी मान्यता दिली। 2 कोटी कुठून कुठपर्यंत आहे? हां, मनशक्ती केंद्र ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मनशक्ती केंद्रापर्यंत। आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या टप्प्यासाठी स्वतंत्र निधी आला। हो, तर तसं अंदाजे गेलं तर कमीत कमी 6 कोटी रुपयाचा सिमेंटीकरणाचं काम आपण चाकण शहरामध्ये करत आहोत। आताच्या ह्या टप्प्यामध्ये मनशक्ती केंद्र ते अण्णाभाऊ साठे चौक याच्यामध्येही टप्पे करून मनशक्ती केंद्र ते खाजाबाई पठाण जे आमच्या इथले नागरिक आहेत त्यांच्या घरापर्यंत आपण आता एक टप्पा चालू केला होता। पण ते काम करत असताना बऱ्याच समजा एका साईडला एक दलित वस्ती, एका साईडला आमच्या शहरामधले सगळेजण ज्यांचे की प्रायव्हेट 7-12 मालकीच्या जागा होता, पण त्या बऱ्याच थोडेसे गैरसमज काही होते। पण ते आम्ही सगळ्यांनी समोरासमोर थांबून विचार करून आणि रस्त्याचा सेंटर पॉईंट करून टोटल हा 9 मीटर रस्ता आम्ही सगळ्यांच्या विचाराने मान्यतेने आम्ही आता करत आहोत। त्यामुळे मी माझ्या मातोश्री आणि महात्मा फुले नगर वासियांच्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्यांचेच आभार मानतो की आपण सगळ्यांनी एवढे म्हणजे प्रत्येकाने सहकार्य केलं आणि हे काम एक मोठं विकासाचं काम चाकण शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने उभं राहणार आहे। त्यामुळे मी सगळ्यांचा आभार। काय आता कॉन्क्रीट रस्ता होणार आहे ते सगळ्याच्या मताने बसून आम्ही विचार करून ते झालेला आहे। आता इथला आम्ही जागा मालक आहे। चाकण शहराच्या विकासासाठी हा जो रस्ता होतोय त्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य आहे। त्यासाठी आमची स्वतःची जागा जरी गेली असली तरी पण त्या निमित्ताने हा संपूर्ण भागाचा विकासाला हातभार लागणार आहे। त्या निमित्ताने आम्हाला अडचणी आल्या, त्या ठिकाणी काही दलित वस्ती असेल किंवा आमचा एक संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सामंजस्याने मार्ग काढण्याचं काम या ठिकाणी हा रोड होतोय। तर सगळ्यांना आमचं सहकार्य आहे आणि सगळ्या दलित वस्तीतील आमचे सगळे बांधव आहेत आमचे, त्यांना पण आम्ही सहकार्य केले। त्यांनी आमच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि समजूतीने आम्ही हा मार्ग लावलेला आहे। शाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले नगर यांच्या निधीतून दलित वस्ती सुधार याच्या अंतर्गत हा काळूस रोड करण्यात आला होता। परंतु ह्या रोडमध्ये अनेक त्रुटी होत्या, लोकांच्या फार अडचणी होत्या। कोण इकडे सरू नका, कोण तिकडे सरू नका असं म्हणत होतं। पण सर्वानुमते सर्व स्थानिक कार्यकर्ते निलेशजी कडे, कालिदास दादा हे कांडगे आहेत, सोटे आहेत, अनेक लोकांनी यामध्ये सहकार्य केलं आणि नियमामध्ये कायद्यामध्ये जे ठरलंय त्याप्रमाणे रोड करण्यात यावा असं सर्वानुमते ठरलं। त्याप्रमाणे काम चालू करण्याची सर्वांनी सहमती दिली। खेड तालुक्यातील दोंदे गावाचा एसटी थांबा पूर्णपणे खराब आणि पडझड झालेला होता। खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींनी येथे बस थांबा बांधून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत। नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।